अकोला सार्वजनिक बांधकाम अधीक्षक अभियंता यांच्या दालनात शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मंगेश काळे यांनी चर्चेदरम्यान अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला। यावेळी शिवसेना आमदार नितीन देशमुख आणि कार्यकर्त्यांनी पकडल्यानंतर अनर्थ टळला आणि अधीक्षक अभियंता यांनी तातडीने काम सुरू करण्याचे आदेश दिले। अकोला शहरातील तुकाराम चौक ते मलकापूर रस्ता खराब असल्याने मंगेश काळे आणि मित्र परिवार गेल्या 8 दिवसांपासून उपोषण करत आहे। मात्र या 8 दिवसात एकही अधिकारी उपोषण मंडपात फिरला नसल्याने आज अधीक्षक अभियंता यांना जाब विचारण्यासाठी ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख आणि कार्यकर्ते कार्यालयात गेले होते। यावेळी मंगेश काळे यांनी चर्चेत रस्त्याचा तोडगा निघत नसल्याचे पाहून अंगावर डिझेल घेऊन दालनातच आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। यावेळी आमदार आणि कार्यकर्त्यांनी सतर्कता दाखवल्याने अनर्थ टळला आणि अधीक्षक अभियंता यांनी वर्क ऑर्डर काढून तातडीने काम सुरू करण्याचे आदेश दिले। यानंतरही काम न झाल्यास पुन्हा आत्मदहन करेल असा इशारा मंगेश काळे यांनी दिला आहे। वारंवार शासनाला निवेदन देऊन सुद्धा आमच्या रोडची चालणी झालेली आहे, टेंडर झालं, सगळं झालं, फक्त वर्क ऑर्डरवर जाणून बुजून सह्या देत नाही आहेत। आणि त्याच्यामध्ये कालही एक अपघात झाला, एक म्हातारी 60 वर्षाची तिथे वारली। कालही आजही आम्हाला माहित पडलं तो जो ॲटोवाला जखमी होता तो पण वारला। त्या निगरगट्ट शासनाला जाग येत नाही, सगळं होऊन सुद्धा तिथं रोड चालू करत नाही। 8 दिवस झाले आम्ही उपोषणाला बसलेलो आहे, म्हणून आज आत्मदहनाचा इशाराने आत्मदहन करण्यासाठीच आम्ही इथं आलो होतो आणि सगळे कार्यकर्ते आम्ही आत्मदहनच करणारा। जोपर्यंत रोड चालू होत नाही तोपर्यंत आम्ही आत्मदहनच करणारा। आजही जर मला सोडलं तरी मी आत्मदहनच करील। आम्हाला आश्वासन आहे आताच ते काम चालू करतील असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि आम्ही त्यांच्या सोबतच जाणार आहे आणि ते काम चालू करेल।